नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग 2 मधून राम संधान यांनी पुन्हा एकदा सर्व ताकदीनिशी उतरण्याचा निर्णय घेतला आहे। प्रभागातील नागरिकांसाठी मूलभूत सुविधा पुरवताना इतर महत्त्वाच्या बाबींमध्ये कमी पडू नये यासाठी राम संधान यांनी निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली आहे। सहकार महर्षी स्वर्गीय उत्तमराव ढिकले यांचा सामाजिक वारसा घेऊन राजकीय वाटचाल करणाऱ्या आरडी एकनिष्ठ युवा फाउंडेशनचे संस्थापक तथा पोलीस बॉईज मित्रमंडळ आणि सप्तशृंगी फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष राम संधान यांनी प्रभाग 2 मधून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी लढवण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे। नगरसेवक नसतानाही प्रभागातील अडचणींवर मार्ग काढत त्या सोडवण्यासाठी राम संधान हे प्रयत्नशील असतात। 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत भारतीय जनता पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळावी यासाठी राम संधान यांनी स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांशी संवाद साधला। याप्रसंगी राम संधान यांच्या परिचय पत्रकाचंही प्रकाशन करण्यात आलं। जत्रा हॉटेल चौफुली जवळ असलेल्या रामलीला मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या संवाद मेळाव्याला संत ज्ञानेश्वर सोसायटीचे चेअरमन अशोक कळमकर, माळवाड सुभाषचंद्र बोस, ज्येष्ठ नागरिक संघाचे अभिमन्यू बागुल, सरचिटणीस जाधव, भारतनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे कडलक अप्पासाहेब जाधव, कोणार्क नगर 2चे वसंत रोहम, अक्षर ब्रह्म वाचनालयाचे भामरे सर, दिव्य नाभिक संघाचे अनिल वैद्य, महेंद्र आहिरराव, वाणी समाजाचे अध्यक्ष निखिल शिरोडकर, अनिल शिरोडे, निंबाळकर काका, बंडू काका भोसले, विश्वकर्माचे घायतंड सर, कुर्णे सर, सुखदेव ढिकले, संजय ढिकले, निलेश आहेर, शैलेश सोनवणे, उमाकांत बागुल, विलास वाघ, गोरख आखडे, शिरसाट काका, जालिंदर शिंदे व परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली राम संधान यांनी नागरिकांशी संवाद साधून प्रचारातही त्यांनी प्रभाग 2 पिंजून काढला आहे। त्यामुळे आगामी काळात राम संधान यांना भारतीय जनता पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळाल्यास परिसरातील नागरिक त्यांच्या विजयासाठी प्रयत्नशील असतील असा आशावादही या स्नेह मेळाव्यात व्यक्त करण्यात आला। सार्वजनिक कामं केलेले अशा रामभाऊचा एक स्वभाव जर पाहिला तर ते त्यांचं मित्रमंडळ ज्येष्ठ नागरिक सर्वांमध्ये ते मिसळतात। तसेच सुखाचे प्रसंग असो दुःखाचे असो सर्व ठिकाणी ते हजर असतात। अशा या उमेद असलेल्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी ही सर्वांचीच इच्छा आहे। परंतु आपण जर पाहिलं तर या ठिकाणी इथून मागच्या ज्या निवडणुका झाल्या आडगाव आणि नांदूर मानूर ही 2 गावं आहेत आणि यांचं प्रभुत्व ह्या ठिकाणी। तर आपण हा जो आडगाव परिसर आहे या परिसरामध्ये जे उपनगर झालेले ह्या उपनगरांची संख्या जर पाहिली मतदान जर पाहिलं तर हे या दोन्ही गावांपेक्षा जास्त झालेले आहे आता। आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर जोर लावला नाही तर आपल्याला प्रतिनिधित्व मिळत नाही। तर यासाठी भारतीय जनता पार्टीचे आपले बरेच कार्यकर्ते आणि ह्या कार्यकर्त्यांनी आता भाऊंना सांगून आपल्या आमदारांना सांगून आपल्याला तिकीट मिळवणं हे जास्त महत्त्वाचं आहे। हमारे जो नगर सेवक यहाँ के नहीं कर पाते वो हमारे राम भाऊ करते और हम तो चाहेंगे कि टिकट उन्हीं को मिले, क्योंकि अगर खुराक अगर परिसर की अगर उन्नति चाहिए तो राम भाऊ को टिकट चाहिए। इसलिए सभी और हम लोगों को वोट के लिए ही राम टिकट मिलता है तो भी हमारे लिए तो राम भाऊ ही नगर सेवक है। इसलिए आप लोगों से मैं विनती करूंगी कि अपना वोट राम भाऊ को ही दे। पक्षात रामभाऊंनी असावं असं माझं तळमळीत मत आहे आणि ते आमदार साहेबांच्या खूप जवळचे आहेत। आमदार साहेबांनी त्यांना कमिटमेंट पण दिलं आहे की तुम्हाला उमेदवारी आम्ही देऊ असं। पण यदा कदाचित जर तसं नाही झालं तर मी पक्षालाही विनंती करेल की रामभाऊंचा विचार करावा आणि रामभाऊंनाही विनंती करेल की त्यांनीही विचार करावा। कारण एवढ्या सगळ्या जमलेल्यांच्या अपेक्षा तुमच्याप्रती आहेत आणि त्या अपेक्षा तुम्ही पूर्ण कराव्यात। मी फक्त रामभाऊंचे 2-3 कामं सांगतो की आमच्या अक्षरब्रह्म वाचनालयात रामभाऊंनी एक सुंदर अशी अभ्यासिका, आमच्या अक्षरब्रह्म वाचनालयाचे अध्यक्ष श्यामकांतजी विस्फुते यांच्या
तसेच मधुकरजी जाधव, बागुल सर या सगळ्यांच्या मेहनतीचं फलित म्हणून रामभाऊंच्या माध्यमातून ती अभ्यासिका सुंदर अशी बांधली गेली. प्रभागात राहत होतो, पण मला या प्रभागामध्ये आत्तापर्यंत नगरसेवक कसा असावा हे फक्त रामभाऊ संधान यांच्या की या ठिकाणी मला कोणी तसं दिसलं नाही. त्यांची जी सेवा करण्याची आहे त्यांचं रामभाऊंना तसं आपल्याला पाठबळ देणं गरजेचं आहे. रामभाऊंना नगरसेवक निवडून येण्यासाठी आपण सर्वांनी पाठबळ द्यावं ही सर्वांना विनंती करतो. कार्यरत आहे. आपले जेवढे काही प्रॉब्लेम असेल, समस्या असेल, त्यांनी जातींनी जाऊन सोडवल्या आहेत. तर अशा होतकरू उमेदवाराला आपण सर्वांनी मिळून त्यांचं तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि त्यांच्या मागे उभं राहायचं आहे. त्यांचं कार्य महान आहे, पण त्यांना डावायचं आहे की 3-4 वेळ झालं त्यांना तिकीट देऊ आम्हाला सांगितलं देणार ना, पण प्रत्येक वेळेस त्यांना कुठले कारण सांगून डावलेलं आहे. यावेळेस त्यांना डावलू नये असं माझी विनंती आहे. की आपण सर्वांनी एकदा आमदाराकडे किंवा जे तिकीट देणार आहे त्यांच्याकडे जायचं आहे आणि त्याने तिकीट मागायचं आहे. त्यांनी जर तिकीट दिलं नाही तर आपल्या या मतदारसंघातून आपण कुठलाही भारतीय जनता पक्षाला मदत करायची नाही. आता कोणते इमानदार लोक राहिलेले वरती सगळे तोड भामटे भरलेले आहेत. तरी याला जर तिकीट दिलं नाही तर सर्वांनी जायचे आणि त्यांना तिकीट घेऊन आणायचं आहे. कुणी वाईट नाही, आतापर्यंत जे झाले तेही चांगले, भविष्यात होतील तेही चांगले, परंतु आपल्याला आपल्या हक्काचा माणसावर आपलं रामभाऊ आहे. आपला हक्क, आपल्या गरजा, आपले जे काही बेसिक सुविधा आहे ते आपल्याला कोणाच्या माध्यमातून मिळतात तर रामभाऊच्या माध्यमातून. इथं जे ज्येष्ठ आहेत त्यांनी पण त्यांच्या भाषणातून सांगितलं की अक्षरक्रम वाचनालय असो, विविध मंदिरामध्ये केलेले विकास कामं असो, पेवरला बसवणं असो, मुरुम टाकणं असो, पावसाळ्यानंतर जे काही खड्डे पडले त्या खड्ड्यांमध्ये मुरुम टाकण्यासाठी फॉरवर्ड करून गेलं तर रामभाऊ, स्ट्रीट नाही लागला रामभाऊ, दुर्घटना